नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर फळ पीक विमा भरपाई मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे आणि राज्य शासनाकडून याचे निर्देश देखील आता देण्यात आलेले आहे। या संदर्भातील GR देखील येतोय आणि या सगळ्या गोष्टी आता राज्य शासनाच्या हिश्श्याचे 344 कोटी कंपन्यांना दिले आणि आता शेतकऱ्यांना याचे पैसे मिळणार आहेत। आपण जसं म्हटलं होतं की विधानसभेच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी आता घडणार आहेत, त्यामुळे आता सगळ्या शेतकऱ्यांचे सगळे अनुदाने मिळणार आहेत। आता याच्यामध्ये काय डिटेलमध्ये जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करायला तर मुळीच विसरू नका। लाईक करायला जास्त काही पैसे आपल्याला लागत नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की काय म्हणणं आहे राज्य शासनाचं। बघा, राज्य शासनाकडून फळ पीक विमा नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेचे राज्य सरकारच्या 344 कोटी रुपये 3 विमा कंपन्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यापूर्वी पहिल्या हप्त्यात 46 कोटी रुपये देण्यात आले आहेत। या योजनेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी टोटल 814 कोटी रुपयांचा प्रस्ताव आला आहे। त्यावर आणखी कार्यवाही करून आता वाढ करण्याची शक्यता आहे। लवकरच ही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती आता संचालक आवटे यांनी सांगितली। तर शेतकऱ्यांचा फळ पीक नैसर्गिक आपत्ती पिकांना फटका बसल्यास या विमा योजनेतून नुकसान भरपाई देण्यात येते। या योजनेत संत्रा भरपाई, काजू, डाळिंब, आंबा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई 9 फळ पिकांचा समावेश असून 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते। बघा, 30 जिल्ह्यांमध्ये योजना राबवण्यात येते आणि 1,96,387 शेतकऱ्यांना याचा काय लाभ होणार आहे। या योजनेअंतर्गत भरपाई पोटीसाठी 814 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे। या योजनेचे एकूण विमा हप्ता 808 कोटी रुपये असून त्यातील राज्यातील हिस्सा 390 कोटी रुपये इतका आहे। तर केंद्र सरकारचा हिस्सा 254 कोटी तर 164 कोटी रुपये शेतकऱ्यांना प्रीमियम भरला आहे। राज्य सरकारने एकूण 390 कोटी रुपयातील पहिला हप्ता 46 कोटी रुपये यापूर्वी देण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील 344 कोटी 59,08,245 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 814 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल। सो असा हा आनंददायी अपडेट होता शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे पैसे डिपॉझिट होतील। आणि यासाठी महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अजून लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा।